सर्वांना सप्रेम जय भीम, नमबुद्धाय. मी अमित घोडके. आज वर्कशॉप या यूट्यूब चॅनलवरती मला जी संधी मिळालेली आहे ती आदरणीय सुनील कदम सर यांच्या माध्यमातून भेटलेली आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, एक समुपदेशक आणि ट्रेनर म्हणून काम करतोय. त्यांना जे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत मग ते अभ्यासासंदर्भात आहेत. मग ते म्हणजे बरेचसे विद्यार्थी असतात ते लिखाणामध्ये कमी पडलेले असतात, बरेचसे विद्यार्थी असतात ते वाचन याच्यामध्ये कमी पडलेले असतात, बरेचसे विद्यार्थी असतात की एखादी इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात कशी ठेवायची, हे जे विषय आहेत ते आमचे आहेत आणि या विषयावरती आज आम्ही कार्यरत आहोत. गेली 15 वर्ष झाले या फील्डमध्ये आहोत. मूळ मुद्दा असा आहे की आजचा जो काळ आहे हा स्पर्धेचा काळ आहे आणि स्पर्धेचा काळ नुसता नसून तो मला असं वाटतं तो इट्स अ हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. तर मला असं म्हणायचं की ह्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी टिकले पाहिजेत. मग ते टिकण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी नक्की काय केलं पाहिजे, तर त्यांचा जो काय फोकस आहे तो अभ्यासाकडे कसा असला पाहिजे, मग तो सकारात्मक असला पाहिजे की नकारात्मक असला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या विद्यार्थ्यांशी आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बातचीत करतो, ज्यावेळेस आम्ही त्यांच्या कार्यशाळा घेतो त्यावेळेस आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतात किंवा विद्यार्थ्यांना नक्की प्रॉब्लेम कोणत्या विभागात त्यांना येत असतात. आता मूळ मुद्दा असा आहे की हा विषय आम्ही काय घेतला. ज्यावेळेस मी 2005 मध्ये एक इंद्रजित कदम सर म्हणून होते कोल्हापूरचे ट्रेनर, त्यांचा एक प्रोग्राम मी अटेंड केलेला, स्मरणशक्ती विकास प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा मेमरी हा विषय ज्यावेळेस मला मिळाला आणि त्यावेळेस म्हटलं की यार हा विषय खूप गरजेचा आहे की बरेचसे विद्यार्थी अभ्यास करून सुद्धा विसरतात. मग ते त्यांची कारणं नक्की काय आहेत, मग ती जी इन्फॉर्मेशन आहे ती नक्की स्टोअर का करून ठेवू शकत नाहीत. मग ती स्टोअर करायची असेल ती जी सिस्टम आहे, जी सायंटिफिक पद्धत आहे ती विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी असतात आपला जो ब्रेन आहे हा ब्रेन इट्स लाईक अ प्लेन वॉल. एखादी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती इन्फॉर्मेशन ती प्लेन वॉल असल्यामुळे ती डायरेक्ट निसटून जाण्याचा प्रयत्न, म्हणजे रिटेन्शन जे आहे ते रिटेन्शन विद्यार्थ्यांना करता येत नाही. का तर त्यांना त्याच्या पाठीमागचं सायन्स माहित नाही. कारण विद्यार्थी जे आहेत महाराष्ट्रामध्ये असेल कुठलाही विद्यार्थी असो त्याची एक मेथड आहे. ती मेथड म्हणजे रट्टोफिकेशन, घोकंपट्टी. आणि आम्ही नेहमी बोलत असतो रट्टोफिकेशन इज अ रिस्की मेथड इन एज्युकेशन सिस्टम. तर माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनी रट्टा न मारता, पाठांतर घोकंपट्टी न करता सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशनला मेमराईज करता त्यांना आलं पाहिजे आणि ते जे सायन्स आहे ते सायन्स विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे. बरेचसे देश आहेत, UK असेल, US असेल, फिनलँड आहे, इव्हन फिलिपाईन्स सुद्धा आहे, अशी सिंगापूर आहे, अशा देशांमध्ये मेमरी इन्हान्समेंट हा जो सब्जेक्ट आहे हा करिक्युलमचा पार्ट आहे. म्हणजे त्यांना अभ्यासामध्ये शिकवलं जातं कारण विद्यार्थ्यांना आपल्याला क्रिएटिव्ह बनवायचं आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणजे असं बळजबरीनं तू ह्या गोष्टी कर हे असं न सांगता की बाबांनो तू छान पद्धतीने अभ्यास कर, तू क्रिएटिव्ह बन, तुझा हा जो अभ्यास आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी असतात की नेहमी शिक्षण तज्ञ नेहमी बोलत असतात की बाबा अकॅडमिक एज्युकेशनचा जो रिअल लाईफमध्ये जो वापर आहे तो 15% आहे, पण बाकीचा 85% जो आहे तो तुमच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड आहे. मग तो एक्सपिरियन्स मिळतो नक्की कुठून, तर तुम्हाला हे जे जग आहे, सराउंडिंग आहे ते जग तुम्हाला देत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करताय ते प्रेझेंट करणं खूप मॅटर करत असतं. आता मूळ मुद्दा असा असतो की ज्यावेळेस स्मरणशक्ती विकास प्रशिक्षण यांच्या कार्यशाळा आम्ही महाराष्ट्रभर घेत असतो त्यावेळेस आम्हाला असंख्य विद्यार्थी भेटतात, पालक भेटतात, त्यांचे प्रश्न येतात. अरे आमचा मुलगा अभ्यास करतो पण विसरून जातो. अरे पण त्याच्या पाठीमागचं सायन्स त्या विचारांना माहित नसतं. कारण विद्यार्थी ज्यावेळेस स्कूलमध्ये जातो त्याचे काय प्रकार आहेत. काही विद्यार्थी असतात ज्यावेळी शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस ते व्हिज्युअलाइज करून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करत असतात, मग ते पिक्चर बघत असतात, इमॅजिनेशन करत असतात. ओके, काही विद्यार्थी असतात मित्रांनो ते समजतं, त्यांची अंडरस्टँडिंग त्या लेवलची बनते. दुसरा विद्यार्थी असतो हा ऑडिटरी असतो. ज्यावेळेस तो एखादी विषय जो आहे शिक्षक ज्यावेळेस शिकवत असतात त्यावेळेस तो ऐकतो, कान देऊन ऐकतो, लक्ष देतो, सर नक्की आपल्याला काय सांगतायत आणि त्याच्यावर त्याचा फोकस असतो, तो 100% देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याला ती इन्फॉर्मेशन समजते. तिसरा जो विद्यार्थी असतो हा कायनेस्थेटिक असतो. याचा अर्थ असा की त्याला ज्यावेळेस स्पर्श ज्ञानानं एखादी वस्तू काय आहे, पेन, जोपर्यंत त्याला पेन हा लक्षातच येत नाही, हा पेन आहे, हा पेनाला ज्यावेळेस तो स्पर्श करत नाही, पेनाला ज्यावेळेस कॅप काढत नाही, त्याचा पेनाला त्याचा स्मेल करत नाही, पेनाला तो लिहित नाही, तोपर्यंत त्याला ही गोष्ट कळणार नाही. याला पेन बोलतात. मग कुठलीही गोष्ट असेल ही जी विद्यार्थ्याला जर समजून सांगायची असेल तर ह्या तिन्ही गोष्टींमधून तो विद्यार्थी जात असतो. पण शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना त्यांच्याकडे काय एक 45 मिनिट असतील, त्या 45 मिनिटांमध्ये ते विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात. त्यामुळे मुलांची जी मानसिकता नक्की काय आहे, तो कोणत्या मानसिकतेतून आलेला आहे, त्याला नक्की काय हवंय हे देणं खूप गरजेची गोष्ट आहे, त्याला समजून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. हा आजचा सध्याचा हा काळ आहे. मूळ मुद्दा असा आहे की कॉम्पिटिशन तर आहेच, रॅट रेस आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या मुलाला जर टिकायचं असेल तर त्याच्याकडं हे अशा प्रकारचं स्किल असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण अभ्यास लक्षात ठेवणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण परीक्षेमध्ये ज्यावेळेस सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, तुमच्या रिकॉलवर असतात, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, तो लक्षात तुम्ही कसा ठेवलेला आहे आणि तुम्हाला रिटर्नमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मांडायच्या असतात. त्यामुळे तुमचं रायटिंग स्किल हे खूप महत्त्वाचं असतं.
वाचन हा अभ्यासाचा हा पाया आहे. बरेचसे विद्यार्थी असतात, आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. वाचन संस्कृती लोक लक्ष देत नाहीत. मग वाचलंच नाही तर लिहिणार काय, लिहिलंच नाही तर तो लक्षात काय ठेवणार. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना मिळणं खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आम्ही स्मरणशक्ती विकास प्रशिक्षणाच्या ज्यावेळेस कार्यशाळा राबवत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की विसरणे हा सुद्धा एक डिसीज आहे. म्हणजे आम्ही नेहमी बोलतो डिसीज ऑफ फॉरगेटिंग. म्हणजे आणि आमचं काम आहे की विसरण्याची सवय कशी विसरून जाल, म्हणजे फॉरगेटिंग हा ज्यावेळेस मुद्दा ज्यावेळेस पालकांना भेटतो, विद्यार्थ्यांना भेटतो, त्यावेळेस त्यांना कळतं की अरे हे सायन्स खूप छान आहे. म्हणजे मोठमोठ्या प्रश्नाची उत्तर आहेत ते लक्षात ठेवायचे. अभ्यासामध्ये नंबर्स असतात, मग त्या अभ्यासामध्ये हिस्टोरिक इव्हेंट्स असतात, सनावळे असतात, पिरियडिकल टेबल्स असतात, म्हणजेच आवर्त सारणी असते. ह्याच्यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी असतात तिथे नंबर्स येतात. मग नंबर्स लक्षात नक्की कसे ठेवायचे आणि याचं जे सायन्स आहे त्याच्या काय टेक्निक्स आहेत, टेक्निक्स आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. याच्यामध्ये जे इंटरनॅशनल लेवलचे जे टोनी बुझान नावाचे जे व्यक्तिमत्व आहे, खूप मोठी व्यक्ती आहे, जे नोबेल जो पारितोषिक आहे याला ते नॉमिनी होते. मागच्या कोरोना पिरियडमध्ये त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर आमचे जे या फील्डमधले जे गुरु आहेत, आमचे विक्रांत दादा, आमचे डॉक्टर जी फ्रान्सिस झेवियर यांचंही मागच्या या कोरोना याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. ही जी दिग्गजी मंडळी आहेत त्या लोकांनी काय पुस्तकं लिहिली, त्यांनी काय टेक्निक्स इन्व्हेंट केल्या आणि या टेक्निक्स विद्यार्थ्यांना किती फायद्याच्या आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे त्या पुस्तक रूपात. त्याच्या टेक्निक्स जगाला त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचे कॉपीराइट्स आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस त्या टेक्निक शिकलो त्यांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळालं आणि मग आम्हाला असं वाटलं की अरे या विद्यार्थ्यांना या गोष्टी भेटल्या पाहिजेत. मुलं रट्टा मारतो, पाठांतर करतो, भूकंपट्टी करतो आणि आपल्याला ती सिस्टम थोडीशी डिलीट करायची, सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशनला मेमराईज करायचे. हे सायन्स देण्याची जबाबदारी आमची आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आम्ही एक मिशन घेऊन काम करतो आहे. एक ब्रेनराइज एज्यू ट्रेनिंग जी इन्स्टिट्यूट आहे. माझे मित्र, माझे सहकारी, माझे पार्टनर श्री सुनील सावंत सर एक खूप सुंदर असे ट्रेनर आहेत. त्यांच्या ते आणि आम्ही दोघे आम्ही काम करतोय. आमची टीम आहे, रोहित पवार सर आहेत, दीपा मॅडम आहेत. ओके, अशी बरीचशी आमची मोठी टीम आहे आणि आम्ही सुंदर अशा पद्धतीने कार्यरत आहोत. हा मुद्दा जो आहे तो देतो. हा का देतो तर आमचं एक मिशन आहे. इंडियामध्ये आम्हाला 1 करोड क्रिएटिव्ह जीनियस स्टुडंट बनवायचं आहे आणि मिशन असल्यामुळं आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या ज्या टेक्निक्स आहेत त्या नक्की काम कसे करतात. बघा, हा जो विषय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षणाचा हा जो भाग आहे हा गरजेचा आहे. या सगळ्या ज्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत आणि हे मिळण्यासाठी मग तुम्ही नक्की तुमचे पालक जे आहेत वेगवेगळ्या संधी तुम्हाला कशा आणून देतात, वेगवेगळे उपक्रम असतात, कार्यशाळा असतात, तुमची मुलं त्यात भाग घेतात का, या सगळ्या गोष्टी देणं खूप गरजेची गोष्ट आहे. काळाची गरज झालेली आहे. विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आम्ही स्मरणशक्ती विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आम्ही काही टेक्निक शिकवतो. या टेक्निकच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रश्नाची उत्तर असतात ती लक्षात ठेवता येतात, नंबर्स लक्षात ठेवतात. मग ती म्युझिकल विंडो नावाची टेक्निक आहे, त्याच्यामध्ये नंबर्स लक्षात ठेवता येतात. युनायटेड मेथडच्या माध्यमातून तुमचे पॅराग्राफ्स असतात, लॉंग आन्सर्स असतात, शॉर्ट आन्सर्स असतात, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. एखादा इंग्लिशचा शब्द ॲक्मे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्मे, आपण डिक्शनरीमध्ये चेक करतो आणि पुन्हा रट्टाच मारतो. मग आमचं असं मत आहे की सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशनला मेमराईज करायचं असेल तर बाबा त्याचा जो मिनिंग आहे तो टेक्निकच्या माध्यमातून, होकॅब्स टेक्निकच्या माध्यमातून जर लक्षात ठेवला तर तुम्ही लॉंग टर्म पर्यंत ठेवू शकता. कारण आपला जो जर्नी आहे हा शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म आहे. शिक्षकांनी आज शिकवलेलं आहे ते एक्झाम पर्यंत लक्षात ठेवायचं. मग ते एक्झाम पर्यंत लक्षात कसं ठेवायचं, मग ते एक्झाम पर्यंत लक्षात ठेवायचं असेल तर ते जे सायन्स आहे ते सायन्स विद्यार्थ्यांना मिळणं गरजेची गोष्ट आहे. आज बरेचसे विद्यार्थी असतात स्पेलिंग मिस्टेक करतात. त्या स्पेलिंग मिस्टेकमुळे मुलाचा 1 मार्क जातो, अर्धा मार्क जातो. मग त्याच्यासाठी पण काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स आम्ही देतो. ॲक्रोनिम टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी देत असतो. बघा, मोठी इन्फॉर्मेशन आहे तर तुमच्याकडे टेक्निक सायन्स असणं गरजेचीच गोष्ट आहे, तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता. नंबर्स असतात, नंबर्स हा ॲब्स्ट्रॅक्ट डेटा आहे आणि तो लक्षात ठेवताना बरेचसे चॅलेंजेस होतात. नाही लक्षात ठेवू शकत, कोणत्या दिवशी काय घडलं नाही लक्षात ठेवू शकता. पण तुमच्याकडे टेक्निक असेल तर तुम्ही छान पद्धतीनं सायन्सचा वापर करून ते तुम्ही सुंदर पद्धतीनं मेमराईज करू शकता, तेही लॉंग टर्म पर्यंत. मग या ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत जर भेटल्या तर खूप छान होईल. आज बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात ते पण विसरून जातात. बरेचशा गोष्टी, अरे मी विसरलोय, माझं वय आता वाढत चाललेलं आहे, मी विसरून चाललेलं आहे. पण ठीक आहे, तो एक भाग आहे. नैसर्गिक काही गोष्टी असतात, ठीक आहे, आपण तिकडे लक्ष देत नाही, पण त्याच्या पाठीमागं अशा पण गोष्टी असतात की तुमचा इंटरेस्ट किती आहे ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही असं इतरांपेक्षा ती इन्फॉर्मेशन, त्याचं जे असोसिएशन आहे, त्याचं जे काय एक्झॅरेशन आहे किंवा त्याच्यामध्ये ह्युमर तुम्ही टाकताय का, तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन आहे ना ती तुम्ही लक्षामध्ये चांगल्या पद्धतीने ठेवू शकता. म्हणजे बघा, प्रश्न हा सगळ्यांना आहे. विसरणे हा जो डिसीज आहे हा सगळ्यांसाठी लागू आहे. आज 10,000चा मोबाईल जर हरवला, कारण 10,000चं ते नुकसान आहे, बरोबर आहे. एखादी वस्तू अजून दुसरी कोणती वस्तू आहे ती हरवली तर ते मोठं नुकसान आहे. ओके, तर माझं असं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत विसरण्यापासून जर तुम्हाला वाचवत असतील तर नक्की या कार्यशाळेचा प्रत्येक व्यक्तीनं त्याचा लाभ घेणं गरजेची गोष्ट आहे. आज
हे जे एज्युकेशन आहे, हे एज्युकेशन मी नेहमी माझ्या सेशनमध्ये, नेहमी माझ्या वर्कशॉपमध्ये नेहमी पालकांना सांगत असतो की बाबांनो, हे जे सेशन जे आहे, या सेशनच्या माध्यमातून विद्यार्थी जो आहे, तुमचा जो पाल्य आहे, तो क्रिएटिव्ह झाला पाहिजे. ओके, त्याची जी सृजनशीलता आहे ती वाढली पाहिजे, तर तो जगाला वेगळं काहीतरी देईल. जगामध्ये जे जग जे बनवलंय ते क्रिएटिव्ह लोकांनी बनवलेलं आहे. मग क्रिएटिव्ह लोक अशीच बनतात का? नाहीत बनत. मग ते क्रिएटिव्ह बनवण्यासाठी त्यांचा जो काय अभ्यास असतो, त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, ह्याच्यामध्ये ही जी क्रिएटिव्हिटी असते ना, ती काम करत असते. आणि माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांना या जर गोष्टी लहान वयापासून जर भेटल्या तर मुलगा येणाऱ्या काळामध्ये सुंदर असं कार्य करू शकतो, असं मला वाटतं. बघा, हा जो मेमरी इन्हान्समेंट असेल, बरेचसे लोक अबॅकसच्या माध्यमातून काम करत असतात, वेगवेगळे उपक्रम असतात, विद्यार्थ्यांना त्या गोष्टी देत असतात. मग ते काही गणितची रिलेटेड असतात, पाडेपाठ करणे असतील किंवा फॉर्म्युलाज असतील, ते लक्षात ठेवायचे असतात. मग अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, तिथं तुम्ही टेक्निक वापरू शकता, पण त्या टेक्निक माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर ते माहित नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. आज मला सरांनी जो काही वेळ दिलेला आहे, त्या वेळेच्या माध्यमातून फक्त मी याची जी तोंड ओळख आहे, हा विषय किती गरजेचा आहे याच्यावरती मी बोलू शकतो. पण महत्वाचा मुद्दा आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल, शिकायचं असेल, तर नक्की आपण पुन्हा एकदा या माध्यमातून नक्की भेटू शकतो, या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्की भेटू शकतो. आणि हा सुंदर असा विषय आपल्या पाल्याला, स्वतःला आपण ते घेऊ शकतो आणि आपलं जे आयुष्य आहे ते सुंदर करू शकतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बरेचसे विद्यार्थी असतात, सर मग याच्यातून मार्क्स कसे वाढतील? अरे, वाढतील मार्क्स. जर तुमचा मुलगा क्रिएटिव्ह झाला, अभ्यास लक्षात कसा करायचा, त्याला जे सायन्स कळालं, तर ऑब्व्हियसली त्याचे मार्क्स वाढतील. आज आम्ही नेहमी बोलत असतो किती विद्यार्थ्यांना 10 ते 15% मार्क्स वाढले पाहिजेत, तर बाबा वाढू शकतात. 10 काय, 15 काय, 20%, 100% तुम्ही वाढू शकता. आजकाल 100% सुद्धा भेटतात. मग ते जे मार्क्स आहेत ते जर वाढवायचे असतील तर तुमच्या मुलाकडं सायन्स असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण ती इन्फॉर्मेशनला तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ती स्टोअर करून ठेवायचंय. ओके, ते रिटेन्शन झालं पाहिजे. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत ना, त्याचं जे सायन्स आहे, ते सायन्स आपल्या विद्यार्थ्यांना भेटणं खूप गरजेची गोष्ट झालेली आजच्या सध्याच्या काळामध्ये. आज बरेचसे पालक असतात, बरेचसे त्याची मम्मी असेल की माझा मुलगा अभ्यास पण करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्याच्याबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या मुलाला माहित नाहीत. मग त्या नक्की कुठल्या आहेत? मग सर मला आमच्या सांगा की आमची मुलं आहेत ना, इतर गोष्टी वाचत नाहीत, इतर गोष्टी पाहत नाहीत. आज डिस्ट्रॅक्शन हा जो काय मुद्दा आहे ना, त्या डिस्ट्रॅक्शन मध्ये फसलेले आहेत. मग डिस्ट्रॅक्शन तुम्हाला दूर सारायचं, तुमच्याकडे अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहिजेत. आज मी टाइम मॅनेजमेंटवरती ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे टेक्निक आहे जी वर्ल्ड वाईड यूज केली जाते, पोमोडोरो नावाची टेक्निक आहे. फ्रान्सिस्को सिरेलो याने जी इन्व्हेंट केलेली टेक्निक, ती टेक्निक मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवतो ती खूप सुंदर आहे. एक सायकोलॉजिकल बेस्ड टेक्निक आहे, ती विद्यार्थ्यांना भेटली पाहिजे. सायंटिफिक टेक्निक आहे ती, त्याच्या माध्यमातून टाइमला तुम्ही कसं युटिलाइज करू शकता. ओके, त्याच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन, 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन विदाउट डिस्ट्रॅक्शन तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करू शकता. हे सायन्स मी त्याच्याबरोबर देत असतो. का? कारण हे त्यांना मिळणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर टाइमचा रिस्पेक्ट केला तर ऑब्व्हियसली टाइम तुमचा रिस्पेक्ट करेल. त्याच्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्या विद्यार्थ्यांना या भेटल्याच पाहिजेत, तरच विद्यार्थी छान पद्धतीनं परफॉर्मन्स करू शकतो. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असतो, ज्यावेळेस तुमचा पेपर जो येतो ना, त्या पेपरचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीचे, त्याची स्टार्ट कशी आहे, त्याचा मिडल कसा आहे, त्याचा एंड कसा आहे, याच्यावरती जी उत्तरपत्रिका असते त्या उत्तरपत्रिकेवर सर्व काही अवलंबून असतं. आता हे सगळं बऱ्याचशा गोष्टी आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे चेंजेस झालेत. उद्या न्यू एज्युकेशन पॉलिसी येत आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी मिळतील. उद्या सीबीएसईच्या काही गोष्टी तुमच्या विद्यार्थ्यांना मिळतील. काय पालक त्याला अपोज करतात, काय पालक त्याला ऍक्सेप्ट करतात, हे सगळ्या गोष्टी घडत राहणार आहेत. कारण लॉर्ड मॅकॅलोने जी परंपरा आपल्याला दिली, एज्युकेशन सिस्टम दिली, त्याच्यामध्ये बदल होणं गरजेची गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना त्याच मिळतात. आपण ट्रॅडिशनल मेथड वापरत आलोय आणि ट्रॅडिशनल मेथड वापरत असताना हे जर सायन्स विद्यार्थ्यांना भेटलं ना तर खूप छान होईल. आज याची गरज आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा काही भागांमध्ये पोहोचलेलो आहे की ज्या भागामध्ये कुणी गेलं नाही, आम्ही तिकडे गेलो. मग समजा तो ट्रायबल कम्युनिटी एरिया असेल, त्या भागामध्ये आम्ही गेलो, त्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत, आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही शासनाबरोबर सुद्धा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाबरोबर आम्ही एक प्रपोजल आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक दिलेला आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला भेटल्या पाहिजेत की बाबा अभ्यास नक्की लक्षात कसा ठेवायचा आहे. रट्टा मारा, सगळ्या गोष्टी करा, पण त्याला कुठेतरी मर्यादा आहेत. तर ते कुठेतरी आम्हाला असं ती सिस्टम आहे ती डिलीट करायची आणि सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशनला मेमराईज करायचं आहे. हे जर सायन्स आपल्या विद्यार्थ्यांना जर भेटलं तर नक्की विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. मला एवढंच सांगायचं की आपल्या सर्व बांधवांना, आपल्या सर्व कम्युनिटीमधील इतर कम्युनिटी, सर्व भारतीयांना मला हेच सांगायचं आहे की बाबांनो,
शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण छान पद्धतीने घ्या. तुमचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करा. मग तुमचे सॉफ्ट स्किल असतील, हार्ड स्किल असतील, त्याचा वापर छान पद्धतीने करा. ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. मग ते विकसित करताना वेगवेगळ्या गोष्टींचं वाचन ठेवा. ओके, काही मोटिवेशनल पुस्तकं असतात, ती पुस्तकं वाचन झालं पाहिजे. आज बाबासाहेब जे घडलेले आहेत ते पुस्तकांच्या माध्यमातून घडलेले आहे. आज जगामध्ये त्यांचा आज नाव आहे, आज त्यांनी इतिहास रचलेला आहे. मग आपल्याला पण संधी दिलेली आहे त्यांनी, की बाबा तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा इतिहास रचू शकता. मग ही जी संधी आपल्याला भेटलेली आहे त्या संधीचा प्रत्येक भारतीयानं त्याचा वापर केला पाहिजे आणि सुंदर कार्य या प्रत्येक भारतीयानं केलं पाहिजे. मला असं वाटतंय की हा जो चॅनल आहे, वर्कशॉप चॅनल, आमचे आदरणीय सुनील कदम सर यांनी जो चालू केलेला आहे, याच्यामध्ये दिग्गज मंडळी येतात आणि सुंदर असं मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयावर करत असतात. त्यांनी मला सुद्धा एक सुंदर अशी संधी दिली हा विषय इथं प्रेझेंट करण्याची. आणि हे एक स्किल आहे, हे नक्की विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे, प्रत्येक भारतीयाला भेटलं पाहिजे, असा आशावाद मी इथं ठेवून इथं थांबतो. आणि मला जी संधी दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ इच्छितो. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय.